आज माझ्या कुकरची अवस्था अशी काहीशी झाली होती. तर चला पुढे कसं काय झालं ते सांगतेच. तर आधी संध्याकाळचं रुटीन पाहून घ्या. संध्याकाळच्या रुटीनमध्ये कुकर पाहून कळालंच असेल की खिचडी बनवली होती आणि त्याचीच इथं सगळी तयारी चालू होती. बऱ्याच वेळेला कसं होतं ना, घरामध्ये भाज्या नसल्या आणि मग काय बनवायचा हा प्रश्न पडतो. हा प्रत्येक घरामध्येच असतो, तसंही आमच्या घरात असतो. आणि मेन म्हणजे सगळ्यांचा आवडीचा भात वरण किंवा खिचडी हे असतंच. तर त्यामुळे मग जास्त करून आठवड्यातून 2 वेळा तरी खिचडी बनवण्यात येतेच. आणि खिचडीसोबत म्हटलं आज कढीसुद्धा बनवूया, कारण आमच्या टिया बेबीला ना कढी खूप आवडते. डाळ भात जसं आपण देतो किंवा वरण भात म्हणतो, तर तिला वरणपेक्षा न भातावर सुद्धा कढी जास्त आवडते आणि ती आवडीने खाते. त्यामुळे मग जेव्हा खिचडी बनवण्यात येते तेव्हा मी सुद्धा प्रेफर करतेच की त्याच्यासोबत कढी बनवण्यात यावी आणि छान लागते सुद्धा. तर अशा पद्धतीने मस्त सोयाबीन टाकून बनवलेली खिचडी दोघींनी मिळून खाल्ली. प्रदीपला यायला उशीर झाला की आम्ही दोघी लवकरच जेवण करून घेतो, कारण तिचाही टायमिंग होऊन जातो आणि माझा सुद्धा. आता उन्हाळा पण चांगलाच चालू झालाय, तर त्यामुळे रात्री येताना त्यांनी तिघांसाठी कुल्फी आणली होती आणि तिघांनी पण जेवणानंतर कुल्फीचा मस्त आस्वाद घेतला. जेव्हा मी खिचडी लावली त्यानंतर मला समजलं की काहीतरी खराब झालेलं आहे आणि कुकरची शिट्टीच होत नाहीये. आणि नंतर मी काहीच करू शकत नव्हते, त्यामुळे विदाऊट शिट्टीच मी अशा पद्धतीनेच खिचडी बनवली आणि त्यामुळे मग माझ्या कुकरची अशी हाल झालेले होते. बरं असो, होतं असं कधी कधी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.